एझोला आपलं खा कोण आपण काय किलो देतो याला 200 रुपये किलो इथून डायरेक्ट शिवाजीराव जंतुरकर विषय तज्ञ पशुसंवर्धन दुग्धशास्त्र कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर। तर आज आपण पाहतोय की थंडी जशी मनुष्याला आपल्याला वाढत आहे त्याच पद्धतीने पशूंना सुद्धा थंडीच्या दिवसात त्रास होत असतो आणि हा त्रास जो काही आहे तो दिसत नाही, पण ते आपण एक पशुपालक म्हणून आपलं पहिलं कर्तव्य असतं की त्यांना या थंडीपासून होणाऱ्या त्रासापासून आपण संरक्षण देणं गरजेचं आहे। यामध्ये सर्वात प्रथम आपण जे काही पशु आपण पाहतो की ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल की आज मुक्त संचार पद्धत आपण वापरत आहात, पण थंडीच्या या काळामध्ये पशु मुक्त न सोडता आपण काय करायला पाहिजे की त्यांना गोठा असेल त्या ठिकाणी त्यांना उबदार ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे। आपण पाहतो की थंडीमध्ये मनुष्याची पण हाडं जी असतात ती आखडून जातात आणि त्याच पद्धतीने पशुमध्ये पण ही समस्या जाणवते आणि ही कधी जाणवते ज्यावेळेस पशु ज्या ठिकाणी तुम्ही बांधता त्या ठिकाणचा जो पाया ज्याला बेस म्हणतो आपण तो गार असेल तर त्या ठिकाणी ही समस्या उद्भवते। त्यामुळे ज्या ठिकाणी फरशी असेल त्या ठिकाणी तुम्ही उबदार होईल या पद्धतीचं वातावरण ठेवणं गरजेचं आहे। बरेचसे पशुपालक जे आहेत जे त्यांच्या पशुची काळजी घेतात, प्रामुख्याने गायींना थंडीचा जो काही भय आहे, म्हशी जेव्हा आपण दोघांची तुलना करतो तर म्हशींमध्ये थंडीचं प्रमाण कमी, गायींमध्ये जास्त असतं। तर आपण या गायींना आपण पोत्याची बरदाणे जे म्हणतो, काही ठिकाणी जे काही मोठी मोठी गोधडी असतात याचाही वापर आपण रात्रीच्या ठिकाणी करू शकतो, कारण की थंडीमुळे बऱ्याच ठिकाणी जे काही हाडं कुचन पाहून जनावरांना आपला त्रास होऊ शकतो। आहारामध्ये प्रामुख्याने हिरवा चारा, तर हिवाळा हा ऋतू असा आहे की या ठिकाणी आपल्याला सगळीकडे हिरवळ जाणवते, पण पशुसाठी काय होतं की तेवढाच हिवाळ्यामध्ये जास्त खाऊन पोटफुगीचा आजार होऊ शकतो आणि हा आजार पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पण जाणवतो। मग या ठिकाणी आपण सहसा काय करायचं की थंडी वाढल्यानंतर गवतावर सुद्धा दवबिंदू असतात आणि या दवबिंदूमुळे आपल्या पशूंना वेगवेगळे आजार होऊ शकतात। त्यामुळे ऊन पडल्यानंतर 9 ते 9:30च्या दरम्यान जर का आपण पशूंना बाहेर चरायला सोडलं तर त्यांच्या शरीरासाठी उत्तम राहतं आणि ज्यावेळेस पशुचं सकुलन ज्याला म्हणजे कवळं गवत खाऊन जर का पोट फुगत असेल त्यावेळेस आपण त्यांना घरगुती उपाय म्हणून खायचा जो सोडा असतो आपण तो त्यांच्या खाद्यामध्ये वापरून त्यांना देऊ शकतो, अन्यथा पशुतज्ञाच्या द्वारे आपण त्याच्यावर औषधोपचार करणे गरजेचं आहे। हे झालं हिरव्या गवतासाठी। आणि पशुचा आहार जो काही ज्याला आपण बॅलन्स रेशन म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला हिरवा आहे, कोरडा चारा आहे आणि खुराक आहे। खुराकाची जी काही मात्रा आहे ते शरीर पोषणासाठी वेगळी आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण अर्धा किलो जास्त आपण ज्या काही दुभत्या गायी आहेत त्यांना आपण देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर नवजात जे काही वासरं आहे यांना पण आपण थंडीपासून वाचवणं फार गरजेचं आहे। आणि यासोबतच आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही सातत्याने आपल्या पशुपालकांना आवाहन करत असतो की आपण त्यांच्या आहारामध्ये ॲझोला जे काही पशुखाद्य आहे ते आपण याचा वापर करावा। ॲझोला का तर आज आपण पाहतो की पशुसंवर्धनामध्ये सर्वात जास्त जो खर्च होतो तो खुराकावर होतो। ॲझोलामध्ये असणारी प्रोटीनची जी काही मात्रा आहे ती 26% ॲझोलामध्ये प्रोटीन आहे आणि हे प्रोटीन शरीर पोषणासाठी तेवढंच उपयोगासाठी आणि दूध वाढीसाठी सुद्धा गरजेचं आहे। आणि ॲझोला खाऊ घातल्यानंतर दुधामध्ये वाढ होते, SNF आणि फॅटचं प्रमाण चांगलं लागतं आणि लिटर मागे जो खर्च धरतो आपण ते 1 ते 2 रुपये या ॲझोलाचा खर्च येतो। याची पद्धत साधी सोपी आहे। 10 बाय 6 असा वाफा घ्यायचा आहे, आपण 1 फूट खोली ठेवायची आणि याला काही बाजारात न आणणारं जे काही वस्तू लागत नाही याच्यासाठी शेडनेट आवश्यक आहे आणि जे सिल्पोलिन नावाचं प्लास्टिक आहे याचा वापर आपण या खड्ड्यास या पद्धतीत करू शकतो। माती काळी भुसभुशीत 25 किलो लागते, सिंगल सुपर फॉस्फेट आणि कोणतेही मिनरल मिक्सचर जे आपण झाडांना देऊ शकतो किंवा पशुला जे देतो ते मिनरल मिक्सचर आणि 5 किलो ताजं शेण। या शेणा सगळ्यांचा वापर आपण त्या खड्ड्यामध्ये करायचा, पाणी सोडायचं, त्याची स्लरी जी आहे ती वरची काढून घ्यायची आणि ॲझोला बीज जे आहे ते कृषी विज्ञान केंद्राला सध्या उपलब्ध आहे
आणि याचा जो काही रेट आहे तो 200 रुपये प्रति किलोनी आम्ही म्हणजे बीज म्हणून आम्ही देतो. आणि हे बीज जे काही आपल्या दह्यासारखं एकदा आपल्या गावामध्ये आलं तर याचं सातत्याने सेक्शुअल याचं प्रपोगेशन असल्यामुळे हे तुमच्या इथे सातत्याने राहणार आहे. तर सगळ्या पशुपालकांना विनंती आहे की आपण ॲझोलाचा सुद्धा वापर हिवाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो. धन्यवाद.